बीड जिल्ह्यामध्ये काही दिवसापासून हत्या, अपहरण आणि गोळीबाराचे प्रकार घडत आहेत। यामुळे विरोधकाकडून देखील आणि सत्ताधाऱ्याकडून देखील आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर कायदा सुव्यवस्थेचा जो गंभीर प्रश्न आहे तो बीडमध्ये निर्माण झालेला आहे। संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण ताजंच असताना बीडमध्ये देखील तशाच पद्धतीचा एक गोळीबाराचा प्रकार घडला होता आणि त्यामध्ये एक जण गंभीर जखमी आहे, ज्याच्यावरती संभाजीनगर येथे उपचार सुरू आहे। मात्र याच प्रकरणानंतर आता बीड शहरातील नागरिक देखील आक्रमक झालेले आहेत। जो गोळीबाराचा प्रकार घडलेला आहे तो प्रकार पूर्णतः निंदनीय आहे आणि त्या प्रकरणात जे आरोपी आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जावी अशा पद्धतीची देखील मागणी केली जाते। विशेष म्हणजे या प्रकरणाला देखील राजकीय कांगोरे असल्याचं देखील यांचं म्हणणं आहे। नेमकं काय यांचं म्हणणं आहे आपण त्यांना विचारणार आहे। नेमकं काय सांगाल जो गोळीबाराचा प्रकार घडलेला आहे? त्याचबरोबर गेल्या 5-7 दिवसापासून जे जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीचे गुन्हेगारीचे प्रकार घडत आहेत, जसे की संतोष देशमुख हत्या प्रकरण असेल, परळीमधलं अपहरणाचं प्रकरण असेल, त्याचबरोबर सभापती पाटोद्याचे त्यांच्या अपहरण आणि हत्या प्रकार असेल, हे नेमकं काय सुरू आहे आणि काय म्हणणं असेल तुमचं या संदर्भात? सर्वप्रथम स्वर्गीय संतोष देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करतो। ती जी घटना घडली आहे ती अतिशय निंदनीय आहे आणि त्यातील आरोपींना फाशीच द्यायला पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे खरे आरोपी आहेत ते शोधून त्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे या मताचा मी आहे। आता त्या दिवशी म्हणजे 2-4 दिवसापूर्वी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर मस्साजोगमध्ये गेले, तिथं कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी गेले आणि त्यानंतर त्यांनी गावातूनच राजकारणाला सुरुवात केली आणि राजकारण करत असताना त्यांनी तिथं 2-3 स्टेटमेंट केले की बीड जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीची कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे वगैरे वगैरे। चॉकलेटसारखे 307चे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत। मी आत्ताचं 15 दिवसापूर्वीचं एक महत्त्वाचं उदाहरण देतो आहे की ही जी पद्धत आहे बीड शहरामध्ये गुन्हे दाखल करण्याची, ह्याचे पितामह जर कोणी असतील तर ते संदीप क्षीरसागर आहेत। मी मागच्या काही काळामध्ये प्रत्येक गोष्टीचं राजकारण केलं जातं का? तिथं जर बघितलं तुम्ही म्हणता की संतोष देशमुखाच्या त्या ठिकाणी गेल्यानंतर राजकीय सोडापोटी आरोप प्रत्यारोपाचा प्रकार केला गेला, पण तशा पद्धतीने बीडचा नेमका काय प्रकार आहे आणि हे कसं केलं जातं? हे राजकारण म्हणून नाही आहेत। राजकारणाच्या बाबतीत आम्ही ही प्रत्येक परिस्थिती तुमच्या समोर मांडायची आहे। 20 तारखेला मतदान पार पडलं। 20 तारखेला रात्री मी आणि माझ्या मामाचा मुलगा यांच्यावर आम्हा दोघांवर जीव घेणा हल्ला, बीडमधला जो गोळीबाराचा प्रकार होता तो नेमका काय होता आणि तो कशा पद्धतीचा होता? गोळीबाराचा जर म्हणताल तर ते जे कार्यकर्ते आहेत ते संदीप क्षीरसागरांचे कार्यकर्ते आहेत। संदीप क्षीरसागरच्या कार्यकर्त्यांनी जर एका वेळेला 10-15 राऊंड जर फायर करीत असतील एखाद्या कुटुंबावर तर हा खूप भयान म्हणजे एखादं कुटुंबच उद्ध्वस्त करण्याचा प्रकार आहे आणि हे सगळं संदीप क्षीरसागरांच्या म्हणण्यावर झालेलं आहे। याच्या पूर्वीचे सुद्धा त्या कुटुंबियावर, डोंगरे कुटुंबियावर जे हल्ले झालेले आहेत ते संदीप क्षीरसागरांच्या सांगण्यावरून झालेले आहेत आणि याची पार्श्वभूमी तुम्ही म्हणत असताल की हे थेट का बोलतोय असं, की 15 दिवसापूर्वीचं मी तुम्हाला उदाहरण तेच सांगतोय की निवडणूक झाल्यानंतर त्या दिवशी माझ्यावर आणि फारुख पटेल आमच्या दोघांवरही हल्ल्याचा प्रयत्न झाला। माझ्या मामाच्या मुलावर जीव घेणा हल्ला झाला आणि याची रितसर फिर्याद देण्यासाठी आम्ही 21 तारखेला ठाण्यामध्ये असताना संदीप क्षीरसागरांनी खरी घटना कशी दाबून ठेवायची यासाठी एक आरोपीपैकीच एक जण जिल्हा रुग्णालयामध्ये ॲडमिट केला आणि क्रॉस कंप्लेंट करण्यासाठी त्याच्यावर दबाव आणला, पोलिसांवर दबाव आणला आणि त्या आरोपीनं स्टेटमेंट दिलं की 21 तारखेला संध्याकाळी 6 ते 7 या वेळेमध्ये अमर नायकवाडे, फारुख पटेल आणि त्यांच्यासोबत इतर मंडळी गाडीतून उतरले, त्यांच्या हातामध्ये तलवारी वगैरे होत्या आणि त्यांनी आम्हाला मारले। याच वेळेमध्ये 6 ते 7 तो आरोपी म्हणतोय 6 ते 7 वेळेत, त्यावेळेस आम्ही पेठबीड पोलीस ठाण्यामध्ये रितसर तक्रार नोंदवत होतो आणि आम्ही तिथं CCTVच्या अंडर आहोत तिथं। आणि जर त्या घटने कुठेतरी या कायदा जो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने वापरला जातोय। मात्र आज तुम्ही सगळेजण या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलं आहे। सगळ्यांचं म्हणणं काय आहे आणि हे कशा पद्धतीने एकूण जिल्ह्याची ज्या पद्धतीने गुन्हेगारी प्रवृत्ती निर्माण होते, बीड शहरातली गोळीबाराची घटना असेल, इतर घटना असतील, त्याबद्दल काय म्हणणं आहे? नेमकं इथल्या लोकांना शांततेत कशा पद्धतीने राहिलं पाहिजे? अहो, इथल्या लोकांना शांतताप्रिय जनता आहे बीड शहराची आणि ही जी खदखद आहे, आता ठीक आहे मस्साजोगला तो वाद झाला, त्याच्यातून हत्या झाली, ती निषेधार्हच आहे, त्याच्याबद्दल काही दुमत कुणाचं असायचं का कारण नाही आणि शांतताप्रिय शहर आहे ना। खूप दिवसानंतर ह्या घटना घडायला लागल्यात आणि खोट्या केसेस करून लोकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न, मग व्यापारी असतील, राजकीय सामाजिक कार्यकर्ते असतील, यांच्या मध्ये हे थांबलं पाहिजे। याच्या मागचं मूळ मला 2 मिनिटं ऐकून घ्या माझं। 1 मिनिट उतरशराव, नेमका काय इथला प्रकार आहे आणि कशा पद्धतीने हे सगळं चालतंय, काय तुमचं म्हणणं असेल? प्रथम मी एक लोकप्रतिनिधी या नात्याने संतोष देशमुख सरपंच यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि झालेल्या प्रकाराचा एक निषेध व्यक्त करतो। कसं आहे, बीड जोपासून गेली 5 वर्षे आणि आताचे टर्म हे विद्यमान आमदार जे बीडला बदनाम करण्याचा जे प्रयत्न चालला आहे की विद्यमान आमदाराकडून चाललेला आहे। जे प्रकार आतापर्यंत झालेत हे ह्यांच्या हातूनच झालेले आहेत, ह्यांच्या थ्रोच झालेले आहेत आणि ह्यांच्या सांगण्यावरून सगळे प्रकार आतापर्यंत झाले। जे 307 सारखे गुन्हे दाखल असतील, अट्रॉसिटीसारखे प्रकार असतील, हाणमार असन, गोळीबार प्रकार असन आणि दहशतीखाली घेण्याचा जे प्रकार असन, लोकप्रतिनिधीला असेल,
कार्यकर्त्यांना असेल, हे सगळे जे आता जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्याकडून सगळे प्रकार चालू आहेत. मात्र कुठेतरी ह्या गुन्हेगारीला राजकीय बळ मिळते असं वाटतं तुम्हाला? हा, या गुन्हेगारी राजकीय बळ मिळतेच. आणि काय आता जे सध्या सत्तांतरण झाले, सत्ता आली तर भाजपची, आणि आत्ता जे पालकमंत्र्याला जे बदनाम करायचा प्रयत्न चालला आहे आणि त्यांचे जे खंदे समर्थक आहेत वाल्मिकांना, यांच्या थ्रू पालकमंत्र्याला बदनाम करायचा प्रयत्न चाललेला आहे. बरं, हे जे गुन्हेगारी अनेक घटना घडलेल्या आहेत, गुन्ह्याच्या घटना बीड जिल्ह्यामधल्या, आणि त्यातल्या त्यात कालची गोळीबाराची देखील घटना आहे. सामान्य लोकांमध्ये खूप मोठा संताप आहे. पोलीस काय करते असं देखील लोकांचं म्हणणं आहे. आता अशा पद्धतीच्या घटना ह्या निंदनीयच आहेत. नेमकं काय सांगाल, आज तुम्ही सगळेजण SP ऑफिसला निवेदन देण्यासाठी आले? बीड शहरामध्ये जी गुन्हेगारी वाढती, गेल्या 5 वर्षातसुद्धा जे विद्यमान आमदार आहेत यांनीच ह्या गुन्हेगारीला खतपाणी घातलेलं आहे. माझ्यावरसुद्धा आता गेल्या वेळेस आत्ताच तुम्ही उत्तरेश्वर सोनवणेला बोलले, यांना स्वतःला यांची जी काही थोडा वाद झाला होता, त्या वादामध्ये उत्तरेश्वर सोनवणेला त्यांनी काकुनाना हॉस्पिटलला ॲडमिट केलं. ॲडमिट करून एका डॉक्टरला आणि उत्तरेश्वर सोनवणेला एका रूममध्ये घेतलं. तिथं ह्याला भूल देऊन ह्याच्या पाठीवर सर्जरी केली, म्हणजे फाडलं हाताने डॉक्टरनी, आणि ह्याला सांगितलं की बाबा तू राजेंद्र राऊतचं नाव घे, त्यांनी तलवार मारली म्हणून डायरेक्ट त्याच्यावर गुन्हा दाखल कर, नाही तर तुला मारेल. म्हणजे असे प्रकार घडतात, हा, हे निंदनीय, थांबलं पाहिजे हे बिलकुल. अच्छा, आपण आणखी पण या ठिकाणी लोक आहेत. नेमकं काय सांगाल, आज तुम्ही सगळेजण या ठिकाणी आलात, पोलीस प्रशासनाला निवेदन देखील देणार आहेत. मात्र एकूणच कायदा सुव्यवस्था कशा पद्धतीने आहे आणि जी गुन्हेगारी आहे, या गुन्हेगारांना राजकीय पाठबळ मिळतंय म्हणूनच हे अशा पद्धतीने करतायत का, आणि हे कुठं थांबलं पाहिजे, कसं थांबलं पाहिजे? खरं अर्थाने पहिले तर मसाजची घटना घडली, संतोष देशमुख यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. आणि जे घटना घडली त्या आरोपींना जे तर फाशीची शिक्षा व्हावी असं जे तर या मताचा मी पण आहे. आणि बीडमध्ये किंवा बीड शहरामध्ये जे आता गुन्हेगारी प्रवृत्ती जे वाढली त्याचं मुख्य कारण फक्त आणि फक्त आमदार आहे. गेली 5 वर्षाच्या आधी असं कधीच होत नव्हतं, परंतु या आमदारासोबत जे राहिलं आणि त्याला सोडलं की त्याच्यावर अटॅक करायचा हे जे तर त्याची नीतिमत्ताचं आहे. ते अनेक उदाहरणं माझ्याकडे आहे. ते दिनेश मुंदडा जे आहे त्यांच्या हॉटेलवर हल्ला. आता निवडणुकीचा प्रकार बघा, ही निवडणूक झाली, निवडणुकीची विजयी मिरवणूक कुठं गेली पाहिजे? जे नेते निवडून आले त्यांच्या घरी गेली पाहिजे ना, किंवा त्यांना घेऊन मिरवणूक गेली पाहिजे. परंतु ते मिरवणूक फारुख पटेल यांच्या घरी येते आणि फारुख पटेलच्या घराच्या कंपाऊंडमध्ये धामधूम करतात आणि फारुख पटेलच्या पुतण्याला जीवे मारण्याचा प्रयत्न तिथं होत आहेत. आणि फारुख पटेलच्या पुतण्या जर जाऊन हे घटना कुठपर्यंत चालती बघा. जोपर्यंत पोलीस तिथं येत नाही तोपर्यंत ते माफ जात नाही. माझ्या पुतण्याला जीवे मारण्याचा उद्देशाने जे तर प्रयत्न केलेला आहे संदीप क्षीरसागर व त्याच्या सहकाऱ्यांनी, त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझ्या घरी हल्ला केला, हे सगळ्या मीडियाला माहिती आहे. परंतु त्या घटनेचा पोलीस स्वतः म्हणते की तुम्ही फिर्याद द्या, तुमच्या घरी असं झाला, फिर्याद दिली जाते. परंतु त्या घटनेच्या विरोधात ते प्रयत्न काय करतात संदीप क्षीरसागर हे बघा, त्यांच्या कार्यकर्त्याला एकेला मारून घेतात, दुसरे ॲडमिट करून घेतात आणि ते फिर्याद देण्यास त्याला जे तर भाग पाडतात की फारुख पटेल आणि अमर नायकवाडे. फारुख पटेलच्या घरी अमर नायकवाडे आणि फारुख पटेल तलवारीने हल्ला केला म्हणून जे तर फिर्याद देतात आणि ते गुन्हा दाखल म्हणजे अशा पद्धतीने दाखल केले जातात. मात्र मला महत्त्वाचा विषय विचारायचा आहे, ज्या पद्धतीने हे सगळे प्रकार घडतात हे थांबले कसे पाहिजे, तर नेमके या थांबवण्यासाठी कुठून प्रयत्न केला गेला पाहिजे एक सामान्य नागरिक म्हणून, आणि एकंदरीत हे वातावरण सगळं पाहिल्यानंतर काय वाटतं? हे थांबवायचे जर असेल तर माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना कठोर भूमिका घ्यावी लागेल. त्याच्यावरून राजकीय जे काही प्रतिनिधी आहेत, मग पालकमंत्री असतील किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादासारख्यांच्या कानावर सुद्धा आम्ही या गोष्टी टाकणार आहोत. कारण याच्या मागचं एक हे काय माहिती आहे का, ही परंपरा कशी झालेली आहे. मला फक्त 1 मिनिटाचा वेळ द्या की त्याचे भाऊ गजानन क्षीरसागर, कृष्णा क्षीरसागर आदित्य कॉलेजला खून झाला होता, त्या खुनामधले ते आरोपी आहेत. तेच लोकांनी माझ्या घरावर त्या दिवशी मतदाना दिवशी हल्ला केला. तेच लोक फरार आहेत आणि त्यांनी ते 302 मधले आरोपी आणि त्यांच्यासोबत एक गणेश जाधव नावाचा दुसरा आरोपी ज्यांनी पोलिसाचा डोळा फोडला, तो 307. आज बोर्डावर केस आहे ती. असे आरोपी जर मोकाट फिरत असतील, अजूनही त्यांना 307मध्ये अटक नाही आहे, आणि यांना पाठीशी कोण घालतं किंवा यांना आमच्या घरावर हल्ला करण्याचं कोण सांगतंय, तर संदीप क्षीरसागर. आणि अशा परिस्थितीमध्ये मागणी अशी आहे की त्या दिवशी ज्या दिवशी मागणी काय? हो, आता तेच सांगतोय. संदीप क्षीरसागर, त्यांचे PA गणेश भरनाळे यांचे कॉल डिटेल्स चेक करायचे, यांचे CDR काढायचे आणि पोलिसांवर कशा पद्धतीनं दबाव टाकून हे आमच्यासारख्यांवर खोटे गुन्हे दाखल करतायत. यांनी सोपं त्या दिवशी सांगितलं, डायलॉग मारला चॉकलेट खाऊन. अहो, इथं फुटाने वाटल्यासारखे 307 दाखल केलेले आहेत संदीप क्षीरसागरांनी आणि आता 6 वाजल्याचा आवा आणतोय.
तर हे जर कुठंतरी थांबवायचं असेल तर पोलीस प्रशासनाला बागेची भूमिका घेऊन चालणार नाही, त्यांना कठोर याच्यावर पावलं उचलावी लागतील. काय केलं गेलं पाहिजे नेमकं हे थांबवण्यासाठी? हे थांबवण्यासाठी एक तर जे आता गृहमंत्रालयाने याच्यावर विशेष लक्ष देऊन पोलीस प्रशासनाने याच्यात कठोर कारवाई केली पाहिजे आणि पोलीस प्रशासनाने याचं सगळं तपास करूनच कुठलाही गुन्हा असो दाखल केला पाहिजे आणि जे सत्य गुन्हे दाखल आहे त्याच्यात कारवाई झाली पाहिजे. राजकीय दबावापोटी गुन्हे दाखल होतात. राजकीय दबावापोटी गुन्हे दाखल होतात आणि राजकीय दबावापोटी जे सत्य घटना घडलेली आहे त्या घटना दाबण्याचा प्रयत्न केला जातो राजकीय दबावापोटी. म्हणजे पोलिसांवरती दबाव आहे राजकीय. हो, LAQ करू, अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करू असं म्हणून अधिकारी नुसतं पोलीस प्रशासनच नाही साहेब, तुम्ही महसूल प्रशासन बघा, नगरपालिका प्रशासन बघा, या प्रशासनाच्या या मुख्याधिकारी असतील, कलेक्टर असतील, यांच्यावर दबाव टाकला जातो. LAQ करू, आमची हे कामं करा. इल्लिगल कामं करण्यासाठी तुम्ही बघा किती सामान्य नागरिकाला न्याय मिळत नाही. मग इथं कसं काय? न्याय मिळत नाही. आमदारांनी 101 LAQ केलेत आतापर्यंत आणि एकाही ह्याच्यामध्ये ते निकाली निघलेले नाही. राजकीय हस्तक्षेप इथं प्रत्येक जो गुन्हा राजकीय- दाखल राजकीय होतो आणि हस्तक्षेप- गुन्हा दाखल केल्यानंतर एखादा जर विषय होत असेल तर या प्रकरणामध्ये राजकीय पुढाऱ्यांचा पोलीस प्रशासनावरती देखील दबाव येत असल्याचं देखील इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. आणि एकंदरीत हे जे सगळे प्रकार घडलेले आहेत या प्रकाराच्या अनुषंगानं गृहमंत्री असतील, त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री असतील, या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालून बीडची जी कायदा सुव्यवस्था ढासळत चाललेली आहे ती व्यवस्थित करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. विशेष म्हणजे ज्या पद्धतीनं बीड जिल्ह्यामध्ये घटना घडत आहेत आणि या घटनांना राजकीय बगल कुठंतरी पाहायला मिळते, कुठंतरी राजकीय कांगोरा पाहायला मिळतो. आणि हे सगळे जे कांगोरे आहेत, ज्या पद्धतीने बीडमधली गोळीबाराची घटना असेल, त्याचबरोबर मस्साजोगची जी संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना असेल, इतर ज्या काही घटना घडतात ह्या राजकारणाचा जो काही त्याला लागणारा जो काही गंध आहे हे कुठंतरी बाजूला ठेवून पोलिसांनी निपक्षपाती पद्धतीने या सगळ्या गुन्ह्यांची जी चौकशी आहे ती केली गेली पाहिजे. आणि विशेष म्हणजे ज्या पद्धतीने गोळीबाराची बीड शहरातली घटना आहे ती घटना देखील अत्यंत दुर्दैवी आहे. आणि या घटनेच्या अनुषंगाने आज इथले जे बीड शहरातील नागरिक आहेत हे आज पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यासाठी आले आहेत आणि बीड शांत ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने ठोस उपाययोजना करावी अशी मागणी देखील आज या सगळ्या निवेदन करणाऱ्याकडून केली जाते. त्यावरून प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.